सगळ्यांना खूप जास्त मिस करेल. काय होतं 6 महिने तुम्ही असता इथे त्यामुळे सगळी मुलं माहिती झाली असतात कोण कसं आहे कोण कसं आहे, सवय होऊन जाते. एकदा नवीन बॅच जरी आली तरी सुरुवातीला करमत नाही. त्या मुलांच्या प्रत्येकाच्या जागा, सगळ्या सवयी, येण्याची पद्धत, सगळं बिहेवियर सगळं माहिती असतं. त्याच्यामुळे सुरुवातीला म्हणजे ॲडॉप्टच केलं जात नाही. अरे नवीन मुलं आली, ती मुलं नाही आहे इथे तरी ॲक्सेप्ट केलं जात नाही. फक्त एकच सांगणं आहे की बेसिक आपलं टार्गेट नाही आहे. एकच अपेक्षा आहे की तुम्ही जेवढ्या कष्टाने इथे येत आहे, तुमचे पॅरेंट्स त्यासाठी खूप हार्डवर्क घेत असतात. तर तुम्ही एक लक्षात ठेवा की फक्त 1 ते 2 वर्ष तुमच्या लाईफचे शेवटचे वर्ष असं समजून तुम्ही एवढं हार्डवर्क घ्या की तुम्हाला जॉबला लागायचं. बेसिक आपलं टार्गेट नाही आहे. तर तुम्हालाही माहिती बेसिकच्या बेसवर एवढा जॉब नाही. मला फक्त एक अपेक्षा आहे की इथला प्रत्येक मुलगा जॉबला लागायला पाहिजे. आणि प्रत्येकाने ही जाणीव ठेवा की फक्त आपलं कोणतरी एक बेसिकमध्ये टीचर होतं की जॉबला लागल्याच्या नंतर सगळे भेटायला येतील, कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहतील. कोणी नाही आहे की इथून गेल्या 6 महिन्यानंतर परत घरी जाऊन बसलाय, हे स्वप्न नाही आहे. आपण हार्डवर्क करायसाठी घेतो की प्रत्येक मुलगा जॉबला लागायला पाहिजे. आणि मला बघायचं आहे 2 वर्षामध्ये सगळे चांगल्या पोझिशनला, चांगल्या कंपनीत जॉबला असतील. कोण काही ना काही अचीव केलं असेल, कोणी गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल, कोणी कंपनीत चांगल्या पोस्टला असतील. फक्त बेसिकवरती थांबू नका. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. कारण हा फक्त तुमच्या सक्सेसची पहिली पायरी आहे. हे आपलं टार्गेट नाही आहे. हे फक्त तुम्हाला सगळीकडे पुढे जाण्यासाठी एक फर्स्ट स्टेप आहे. फक्त की खूप हार्डवर्क घ्या, इथं थांबू नका. आणि सगळे 1-2 वर्ष, जास्तीत 3 वर्षामध्ये सगळे सेटल असतील आणि चांगल्या जॉबला. आणि हे ब्लाइंड, लो विजन हे तुम्ही काहीच मनात कन्सिडर करू नका. हार्डवर्क एवढे करा की सगळी सुखं तुमच्या पायाच्या तिथे येतील. एवढं हार्डवर्क घ्या. आणि असं काही समजू नका की मी ब्लाइंड आहे, मी लो विजन आहे, मला हे काय मिळणार नाही. तुम्ही तुमचं हार्डवर्क जेवढं घेता त्यानुसार तुम्ही म्हणाल ती गोष्ट तुम्हाला मिळेल. की असं कधीच होणार नाही की तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही. एवढं सक्सेस मिळेल लाईफमध्ये. आणि ही काय तुमची कमजोरी नाही, हा तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा लाईफमध्ये जेव्हा खूप काही वाईट घडत असतं त्याच्यामागे खूप काहीतरी चांगलं घडणार आहे. त्यामुळे हे घडत असतं. त्यामुळे कधीच असं वाटून घ्यायचं नाही की माझं हे असं झालं, देवाने मला असंच का केलं म्हणून. तुम्हाला खूप आयुष्यात पुढं जायचं, खूप काहीतरी मोठं घडणार आहे. म्हणून हा फक्त एक पॉज आला आहे, तो पण थोड्या वेळासाठी. आणि तो तुम्हाला तुमच्या हार्डवर्कनी, तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी काय करायचं आहे, घालून टाकायचं आहे. आणि सगळे जॉबला पाहिजेत. कुणी घरी नाही जाणार आहे, कुणी घरी बसणार नाही. 6 महिने झाले, हे बॅच संपले तरी सगळे कंटिन्यू प्रयत्न करतील कुठं ना कुठं जॉबला लागेल. तरच मी माझ्या हार्डवर्कचं काहीतरी चीज झालं. कोणी घरी बसलं तर ते म्हणजे ह्याला अर्थच राहत नाही. लक्षात येते सगळ्यांच्या. आणि सगळे 2-3 वर्षामध्ये सेटल असतील. फक्त ओळख ठेवा की बरेच वेळा काय होते, इथं आहे कोर्समध्ये तोपर्यंत ओळख ठेवा, कोर्स संपला की कुणी ओळख पण देत नाही. फक्त ॲटलिस्ट कॉन्टॅक्टमध्ये राहा, कधी फोन करा जमलं तर. फक्त जॉबला लावा एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही जॉबला लागला ना ह्यातच आहे, कुठल्या गिफ्टची याची काहीच अपेक्षा नाही. तुम्ही जॉबला लागला, तुमचा एक फोन आला, मी जॉबला लागलो, हे खूप मोठं गिफ्ट आहे लाईफमध्ये. त्याशिवाय दुसरं काही नाही. आणि तुमच्या बॅचला मी खूप मिस करेन. म्हणजे सगळ्याच बॅचला कधी ही अशी बॅच आहे की जी पहिल्यापासून पण सिन्सिअर होती, पहिल्यापासून पण शांत आणि शेवटपर्यंत शांतच राहिली आणि सिन्सिअर राहिली. की असं नाही काय होतं, सुरुवातीला बॅच येतात तेव्हा सिन्सिअर असं शांत असतात, नंतर थोडी मस्ती होती. पण ही अशी बॅच आहे की म्हणजे खूप वेल मॅनर्स मुलं, खूप रिस्पेक्ट ठेवणारी. आणि अशा अपेक्षा आहे की लाईफमध्ये तुम्ही असेच राहतात की तुमच्या पॅरेंट्सला प्राऊड फील व्हायला पाहिजे की हा खरं माझा मुलगा आहे. आणि तुमच्या नावावरून तुमच्या पॅरेंटला ओळखायला गेलं पाहिजे. आणि अपेक्षा 2-3 वर्षामध्ये सगळे जॉबला लागतील. एवढं हार्डवर्क घ्या, एवढं कष्ट घ्या. हार्डवर्क केलं ना, बुद्धी वगैरे आपल्या हातात नाही आहे. फक्त हार्डवर्क करणं तर आपल्या हातात येईल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, त्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. काही नाही की तुम्ही असं समजू नका की मला इंग्लिश नाही येते, मला हे जमत नाही. हार्डवर्क एवढं घ्या की तुम्ही लाईफमध्ये खूप पुढं जातात. आणि मला एक दिवस सगळ्यांचा फोन येईल, मॅडम मी जॉबला लागलो, आज मी गव्हर्नमेंट ऑफिसर झालो, आज मी ह्या पोस्टला आहे, मी आज कंपनीत ह्या पोस्टला गेलो आहे. हीच अपेक्षा आहे. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट. बाकी काही नको. तेव्हा आपल्या ह्या 6 महिन्याचं काहीतरी चीज झालं. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. सगळ्यांचं मला एक दिवस छान फोन येणार, सगळे स्माईल करतील आज. सगळे जॉबला लागतील, सगळे. सगळेच्या सगळे जॉब लागतील, सगळे छान पोस्टला असतील कंपनी.